अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसं चिकन घी रोस्ट दिसायलाही तसंच दिसतंय ना। आपण हॉटेलमध्ये वेगवेगळ्या डिश ट्राय करत असतो। प्रत्येक रेसिपीमध्ये मसाला तर तोच असतो, पण चव मात्र वेगवेगळी असते। बाहेर जेवायला गेल्यावर आमचा आवडता पदार्थ म्हणजे चिकन घी रोस्ट। ह्या डिशसाठी एक वेगळ्या पद्धतीचा मसाला तयार केला जातो। त्याची एक छान वेगळीच चव असते। मस्त कढीपत्त्याचा फ्लेवर असलेली आणि तुपात फ्राय केलेली एक साऊथ इंडियन रेसिपी। नमस्कार, मी दया कुडव। वेलकम टू माय चॅनल दया कुडव फूड अँड व्लॉग। तर आज आपण बघणार आहोत चिकन पासून बनणारे एक साऊथ इंडियन रेसिपी चिकन घी रोस्ट। चला तर मग जाऊयात का थेट किचन मध्ये। घी रोस्ट साठी लागणारा मसाला हा ताजाच बनवला जातो। तर त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी सुकं खोबरं। थोडंसं तेल घालून हे खोबरं छान ब्राऊन होईपर्यंत मी परतून घेत आहे। त्याचा खमंग आला की मी हे खोबरं काढून घेणार आहे। बघा, आपलं खोबरं हळूहळू छान गोल्डन ब्राऊन कलरचं होत आहे आणि खमंग देखील सुगंध येत आहे। झालंय माझं खोबरं भाजून। आता मी 2 चमचे धणे, अर्धा चमचा मेथीचे दाणे, 1.5 चमचा जिरे, नंतर अर्धा चमचा काळी मिरी, जावेत्री, मोठी वेलची, छोटी वेलची आणि 1 चमचा बडीशोप, हे सगळे जिन्नस घालून मी परत एकदा खमंग भाजून घेणार आहे। हे देखील छान भाजून झालं। आता मी त्याच्यात 7 ते 8 बेडगी मिरच्या घालते। बेडगी मिरचीला छान रंग देखील असतो आणि तिखटपणाही असतो। जर तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यात 4-5 लवंगी मिरची सुद्धा घालू शकता। आता माझा मसाला छान परतून झालेला आहे। हा सगळा मसाला मी वाटण्यासाठी तयार करत आहे। 2 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि लिंबाच्या साईज एवढा एक चिंचेचा गोळा घेऊन मिरच्या टाकते आणि भाजलेला गरम मसाला, हे सगळं घालून मी छान त्याची फाईन अशी रेड कलरची पेस्ट बनवली आहे। 1 किलो चिकन साठीचं प्रमाण आहे हे सगळं। छान अशी रेड कलरची पेस्ट मी आता चिकन मध्ये ओतून घेते आणि छान मॅरिनेट करते। चिकन रेड पेस्ट मध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी ते एक 3 ते 4 तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवते। कढई तापून त्याच्यात मी 1 वाटी साजूक तूप घेतलंय आणि 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले। कांदे आपण नेहमी भाजीत घालतो त्यापेक्षा जरा जास्तच परतून घ्यायचे, म्हणजे एक साधारण गोल्डन ब्राऊन कलर आला की त्याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचंय। सगळं चिकन घातलं की मी 1 वाटी दही त्यात घालते, चवीनुसार मीठ, 1-1.5 चमचा हळद पावडर आणि हे सगळं घालून छान मिक्स करून घेते। आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये आणि आम्हाला तिखट आवडतं म्हणून मी त्याच्यावरतून लाल मिरची पावडर घालते। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नको असेल तर नाही घातलं तरी चालेल। हे सगळे मसाले मी मिक्स करून घेते। बघा किती छान लाल रंग दिसतोय आपल्या मसाल्यांचा। हीच तर मजा आहे या घी रोस्टची। चिकन जेव्हा आपण कढईत घालतो तेव्हा एक 5 मिनिटं ते हाय फ्लेमवर ठेवूयात, म्हणजे चिकन छान परतलं जाईल आणि त्यानंतर जेव्हा झाकण ठेवू तेव्हा ते
फ्लेम आपण स्लो करूयात आणि मंद आचेवर चिकन शिजवून घेऊ. आणि बघा दह्यामुळे चिकनला छान पाणी सुटलेलं आहे. मी त्याच्यात पाणी घातलेलं नाही आहे. आता मी ह्याच्यात कढीपत्ता ॲड करते आणि अर्धा चमचा गुळाचा खडा त्याच्यात घालते आणि आता हे सगळं घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. बघा कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी त्यानुसार चिकनमध्ये पाणी तर नाहीच घालायचं, त्यानुसार कन्सिस्टन्सी ठेवायची. मी परत एकदा झाकण ठेवलंय आणि आता एकदा परत बघते. बघा छान तेलही सुटलंय, छान अरोमाही सुटलाय. आपलं चिकन तयार झालेलं आहे. जर तुम्हाला एकदम ट्राय करायचं असेल तर त्यातलं सगळं पाणी तुम्ही आटवून घ्या. पण आम्हाला हीच कन्सिस्टन्सी आवडते आणि ते मेन थंड झालं की ते आणखीन घट्ट होतं. बघा आपलं चिकन घी रोस्ट तयार झालं. आता मेन म्हणजे हे खायचे कशाबरोबर. निर्डोशाबरोबर तर उत्तमच लागतं, पण तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, पावाबरोबर खाऊ शकता आणि ह्याच्यावर भात देखील छान लागतो. तुम्ही पण हे घी रोस्ट नक्की बनवून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला देखील ही रेसिपी खूप आवडेल. चिकन घी रोस्ट तर खूपच छान झालंय. आरोला तर खूपच आवडलं. तुम्ही पण रेसिपी नक्की बनवून बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.